मध्ये विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे। विद्यार्थ्याच्या मृत्यू प्रकरणी कृषी महाविद्यालयातील विद्यार्थी बरेच आक्रमक झालेले आहेत। चैतन्य चव्हाण या विद्यार्थ्याच्या फिल्टरचा शॉक लागून मृत्यू झाला होता आणि मृत्यू झालेल्या विद्यार्थ्याचं नाव असून उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झालेला आहे। कृषी महाविद्यालयातील फिल्टरच्या विजेचा शॉक लागून या विद्यार्थ्याचा मृत्यू झाला। दोषींवर गुन्हा दाखल करावा यासाठी विद्यार्थी सध्या आंदोलन करतायत आणि पुण्यामधून हे विद्यार्थी आंदोलनाला बसल्याची दृश्य आपण पाहतोय। या संदर्भात आणखी जाणून घेणार आमचे प्रतिनिधी बालाजी पोद्दार आपल्या सोबत आहेत। बालाजी, हे विद्यार्थी इथं बसलेले पाहायला मिळत आहेत, काय भूमिका आहे आता या विद्यार्थ्यांची? श्रद्धा, कृषी महाविद्यालयातले हे सगळे विद्यार्थी आहेत। चैतन्य चव्हाण या विद्यार्थ्याचा 14 तारखेला मृत्यू झाला। मात्र हा मृत्यू जो आहे तो कृषी महाविद्यालयाच्या प्रशासकीय निष्काळजीपणामुळे झाला असा सगळ्यांचा या आरोप आहे आणि या सगळ्यांवरती कारवाई करावी, कारण विद्यार्थ्यांसाठी जे मेस सुरू आहे त्यातल्या सोयी सुविधा आहेत त्या अतिशय काळजीपूर्वक वापरणं हे गरजेचं आहे। मात्र हे सगळं निष्काळजीपणा होत असल्यानेच आज चैतन्य चव्हाणाचा मृत्यू झालाय। उद्या यापैकी कुठलाही विद्यार्थी बळी पडू शकतो। त्यामुळे या सगळ्या विद्यार्थ्यांची ही मागणी आहे की या सगळ्यांवरती कारवाई व्हावी, या सगळ्यांवरती जो कोणी दोषी आहे त्याच्यावर कारवाई व्हावी। आपल्यासोबत काही विद्यार्थी आहेत, काय नेमकं प्रकार झाला होता त्या दिवशी? 14 मार्च